तर हे जवळपास आमच्या पुण्यामधूनच पुढे हे मुंबईकडे कूच करणार आहेत। अर्धा महाराष्ट्र पुण्यावरून पुढे मुंबईकडे जाणार आहे। या मराठा बांधवांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आम्ही पुणेकर करणार आहोत। त्यामुळे दोन्ही महामार्गाच्या जबाबदाऱ्या अत्यंत जबाबदारीने आम्ही तिथं पार पाडणार आहोत। लोकांना चहा पाणी जेवण पुण्याच्या बाहेर म्हणजे पुणे शहर ते एक्सप्रेस हायवे साधारणतः 10 किलोमीटरचं अंतर आहे। समाजाला हे आरक्षण पूर्वीच भेटलं असतं, पण नेता भेटला नसल्यामुळं हे आरक्षण भेटलं नाही। असं एखादं वैयक्तिक नाही, साऱ्या गावांना वर्गणी करायची आणि जेवढे लोक जातील त्याला ते समजा साहित्य पुरवायचं। म्हणजे लागलीच आम्ही उद्यापासूनच या सगळ्या यात्रेला सुरुवात करणार आहोत की आम्ही लोक पुण्यावरून आलेलो आहोत। पुण्यामध्ये अंतरवालीवरून ज्या दिवशी मान्य मनोजदादांची टीम इथून निघणार आहे 20 तारखेला, तर हे जवळपास आमच्या पुण्यामधूनच पुढे हे मुंबईकडे कूच करणार आहेत। अर्धा महाराष्ट्र पुण्यावरून पुढे मुंबईकडे जाणार आहे। आणि म्हणून खरं तर मुंबईकरांनी अत्यंत नियोजनपूर्वक या ठिकाणी सांगितलं की मुंबईमध्ये हा संपूर्ण मराठा समाज आल्यानंतर कुठली गोष्ट त्यांना कमी पडणार नाही। पण त्याच पद्धतीने सांगतो, मुंबईकडे कूच करत असताना अर्धा महाराष्ट्र आमच्या पुण्यामधून जात असताना या मराठा बांधवांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आम्ही पुणेकर करणार आहोत। आता त्याच्याबद्दल तर पुन्हा आम्ही लोक दादांबरोबर चर्चा करणार आहेत, कारण पुणे जिल्ह्यामध्ये 2 महामार्ग जातात। अहमदनगर पुणे जातो आणि सोलापूर पुणे जातो। काही अर्धा महाराष्ट्रातली लोक सोलापूर मार्गे पुण्याला येणार आहेत आणि इकडच्या भागातून जे लोक येणार आहेत ते नगर मार्गे पुण्यात येणार आहेत। म्हणजे दोन्ही महामार्गाच्या जबाबदाऱ्या आमच्याकडे येणार आहेत आणि आम्ही पुण्याच्या नेमक्या पूर्व भागात राहतो। त्यामुळे दोन्ही महामार्गाच्या जबाबदाऱ्या अत्यंत जबाबदारीने आम्ही तिथं पार पाडणार आहोत। लोकांना चहा पाणी जेवण आरोग्य म्हणजे आपण आंघोळीच्या पाण्याची सोय करणार आहोत। टॉयलेट बाथरूमच्या सोयी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। ज्यावेळेस नगरवरून अहमदनगरवरून पुढे पायी दौरा हा सुरू होणार आहे, त्या दरम्यान घोड नदीच्या आसपास एक मोठा डोंगर आहे। या डोंगराच्या परिसरामध्ये शिरूर तालुक्यातील जे काही आमचे बांधव आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्या ठिकाणी या संपूर्ण गोष्टींचं नियोजन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। तिथून पुढे पुण्यात गेल्यानंतर पुण्याच्या बाहेर म्हणजे पुणे शहर ते एक्सप्रेस हायवे साधारणतः 10 किलोमीटरचं अंतर आहे। आणि ज्यावेळेस हा संपूर्ण जो मराठा समाज एक्सप्रेस हायवेला लागेल, तर एक्सप्रेस हायवेला सुरुवात झाल्यापासून तर पूर्ण पुढे मग लोणावळा पनवेलपर्यंत पूर्ण डोंगरच आहे एक्सप्रेस हायवेचे। मग त्या ठिकाणी कुठेही बांधव थांबला तरी त्याला पाण्याची किंवा राहण्याची झोपण्याची आम्ही हायवेच्या कडेला मुळशी आणि मावळ हा आमचे 2 तालुके पुणे जिल्ह्यातले येतात। हे बांधव त्या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था आणि वापरासाठी जे पाणी लागतं ह्याची वेगळी व्यवस्था अशा दोन्ही पद्धतीच्या टँकरची व्यवस्था 1-1 किलोमीटरवर करणार आहेत, असं आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। आम्ही भोकळून आलो एकंदर बैठकीत असं समजा निष्पन्न होऊ राहिलं की मराठ्याचा एवढा समाज आतापर्यंत कोणी समजा जागृत केलाच नव्हता। आणि जागृत करत असताना आता जे समजा हे मनोजदादा जरांगे भेटले याच्यासारखा नेता आजपर्यंत मराठा समाजाला कोणी भेटला नाही। म्हणून समाजाला हे आरक्षण पूर्वीच भेटलं असतं, पण नेता भेटला नसल्यामुळं हे आरक्षण भेटलं नाही। यावेळेस आरक्षण हे 100% भेटणारच आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। म्हणून यापुढं आरक्षणाला काही अडथळा येणार नाही असं मला वाटतं। आमच्या आता भोकळण समजा परिसरामध्ये प्रत्येक गावातून कमीत कमी 5-5 वाहनं हे समजा गावातून समजा काढणारे, कमीत कमी तसे तर जास्त निघणारे, पण आम्ही प्रत्येक गावात जाऊन समजा जनजागृती करून 5 समजा गाड्या असेल टँकर असेल हे समजा निघणारे, ते सहज खाया प्यायचं सारं साहित्यसुद्धा घेऊन जाणारे। कोणतीही परिस्थिती झाली तरी ते परत फिरणार नाही अशी साऱ्याची मानसिकता झालेली आहे। आता आम्ही गावागावात समजा ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर घेणार आहे, ज्याच्याकडे टेम्पो आहे तो टेम्पो घेणार आहे आणि त्याच्यात ती सर्वजणी वर्गणी करून त्याला समजा ते पुरवणार आहे। असं एखादं वैयक्तिक नाही, साऱ्या गावांना वर्गणी करायची आणि जेवढे लोक जातील त्याला ते समजा साहित्य पुरवायचं। एका गावातून सरासरी ज्या गावाची लोकसंख्या समजा 1000 आहे त्या 1000 लोकसंख्येच्या मानानं कमीत कमी 400 लोक समजा याला मुंबईला जाणार आहे। हां, जायची तयारी समजा चालू आहे। हो, याच्यात समजा भविष्यात वाढू शकते पण कमी होणार नाही। आम्ही पुणे जिल्ह्यातून येतो। आमचे सहकारी आता साळुंके साहेब आहेत, यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्ण पुणे जिल्ह्याचं नियोजन अत्यंत बारकाईने करतो आहे। ॲक्च्युअल बँगलोर हायवे, पुणे सोलापूर हायवे आणि नगर हायवे असे 3 हायवे आमच्या पुण्यातून येतात। आणि ज्या ठिकाणी
हे सगळे हायवे एक्सप्रेस हायवेला लागणार आहेत मुंबईला. त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याने आपापली जबाबदारी निश्चित केलेली आहे. त्याचं प्लॅनिंग अजूनही आमचं सुरू आहे. कुठेही पिण्याच्या पाण्याची किंवा टँकरची कमतरता भासणार नाही. काही ठिकाणी नैसर्गिक स्रोत आहेत. उदाहरणार्थ साळुंके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोरेगाव भीमा या ठिकाणी भीमा नदीचं मोठं पात्र आहे. त्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था होऊ शकते. तशा पद्धतीचं तिथं मोठं आहे की तिथं विजय स्तंभाला वगैरे आपले सगळे बहुजन बांधव अभिवादन करायला येतात. आणि त्याच्याच पुढे उजव्या हाताला जिथं संभाजी महाराजांचं हत्या झाली होती तिथं आपलं स्फूर्तिस्थान आहे. तेही तीर्थस्थळ चांगलं आहे आणि त्या ठिकाणी तोही डोंगर भाग आहे. तिकडेही मुक्कामाची सोय होऊ शकते. नाही, आम्ही आता पुणे जिल्ह्यातलं नियोजन, लोणावळा म्हणजे मावळ तालुक्यात येतो आणि तो पुणे जिल्ह्यातच येतो. तर तशा पद्धतीने आम्ही संबंधित नगरपालिकांना तशा प्रकारचे पत्रव्यवहार करणार आहोत. तशा आम्ही बैठका घेणार आहोत. म्हणजे लागलीच आम्ही उद्यापासूनच या सगळ्या यात्रेला सुरुवात करणार आहोत की ज्या ज्या तालुक्यामध्ये नगरपालिका येतात आहेत त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या सर्व सुविधा या सगळ्या आमच्या मराठा समाज बांधवांना पुरवण्यात अशा प्रकारचं आम्ही त्यांना अपील करणार आहोत आणि ते 100% मान्य करतील. आम्ही सेवा देतील अशा प्रकारची आमची खात्री आहे.